काल आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहिलं होतं. आज आपण नवीन आर्टिकलकडे जाऊया, सेंट्रिपिटल फोर्स. पहा, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन which is along the radius of the circle and directed toward the center of the circle is called as centripetal force. Okay, centripetal force म्हणजे असा फोर्स जे पार्टिकल वरती ऍक्ट होतो. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होतो आणि त्या फोर्सची डायरेक्शन ही टुवर्ड दी सेंटर असते आणि अराउंड दी रेडियस असते. त्या फोर्सला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. ठीक है. कंसिडर ए पार्टिकल परफॉर्म सर्कुलर मोशन इफ m is mass of the particle, then magnitude of centripetal force by the Newton's second law, force is equal to mass into acceleration. Okay, आता इथे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स काढायचे. जेव्हा मी सेंट्रिपिटल फोर्स लिहितो, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. ओके, मास किती म्हणाले आपण? स्मॉल m. एक्सेलरेशन पहा, आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एक इक्वेशन पाहिलं होतं आणि तसंच तुम्हाला 11वीला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्याचं डेरिव्हेशन, एक्सेलरेशनचं डेरिव्हेशन हे डिटेल मध्ये झाले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं a इज इक्वल टू v square divided by r, और a is equal to r omega square. ठीक है. आपण एक्सेलरेशन ची व्हॅल्यू जर ठेवली तर काय होईल? m v square divided by r किंवा fcp म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू, आता a ची व्हॅल्यू जर समजा r ओमेगा ठेवली आपण तर काय होईल? m r ओमेगा स्क्वेअर एक्सेलरेशनची व्हॅल्यू. एक तर v स्क्वेअर डिवाइडेड बाय r आहे आणि दुसरी r ओमेगा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर हे झालं सेंट्रिपिटल फोर्सचे डेरिव्हेशन्स किंवा फॉर्म्युले. ओके, आता वेक्टर फॉर्म मध्ये पहा. इन वेक्टर फॉर्म fcp वेक्टर इज इक्वल टू माइनस mv square divided by r into r cap. r cap काय? युनिट वेक्टर along the direction of radius vector. ओके, और fcp वेक्टर इज इक्वल टू माइनस m ओमेगा स्क्वायर r वेक्टर. ओके, आता निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं? निगेटिव्ह साइन कशामुळे आलेले? सेंट्रिपिटल फोर्स आणि रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही अपोजिट आहे. पहा, आता तर आपण जस्ट याच्यामध्ये काय डेफिनेशन मध्ये डायरेक्शन जे असते सेंट्रिपिटल फोर्सची सेंटरकडे असते, रेडियस वेक्टरची डायरेक्शन अवे फ्रॉम दी सेंटर असते. म्हणून हे निगेटिव्ह साइन जे आहे वेक्टर फॉर्म मध्ये आलेले ते काय इंडिकेट करतं? त्या दोन्हीही फिजिकल क्वांटिटीची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट आहे. ठीक आहे. तर हे थोडक्यात सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे आपण. The characteristics पाहूया. पहा, पहिला आहे सेंट्रिपिटल फोर्स इज ए रियल फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे हे सेंट्रिपिटल फोर्सचा जो सोर्स असतो तो नोन आहे, डिफाइंड आहे. ठीक आहे. म्हणून ह्या सेंट्रिपिटल फोर्सला आपण रियल फोर्स म्हणतो. ओके, दुसरा आहे पहिलं रियल फोर्स, दुसरा आहे डायरेक्शन जे आपण तिथे पाहिलेले डायरेक्शन कशामध्ये डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं? इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल अँड अराउंड द रेडियस ऑफ द सर्कल. ओके, हे सांगायची काही गरज नाही, तुम्हाला डिटेल हे समजलं असेल. त्याची डायरेक्शन जी आहे ती टुवर्ड दी सेंटर आहे आणि अलॉंग दी रेडियस आहे.
तिसरा आहे इट्स डायरेक्शन इज डिफरंट ॲट डिफरंट पॉइंट्स. आता हे तुम्हाला समजून सांगतो. आपण 3 पॉइंट घेऊया. एक ए पॉइंट आहे, एक बी पॉइंट आहे आणि एक सी पॉइंट. ज्या वेळेस पार्टिकलची पोझिशन ही ए ला असते त्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही डेफिनेशन नुसार त्याची डायरेक्शन पुढे सांगितली आपण सेंटरकडे. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन ही लेफ्ट कडे असणार आहे. ज्यावेळेस पार्टिकलची पोझिशनला बी असणार आहे त्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन ही डाऊनवर्डला असते. ज्यावेळेस पार्टिकलची पोझिशन सी ला असणार आहे त्यावेळेस सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन ही राईट साइडला असते. म्हणजे काय इट्स डायरेक्शन इज डिफरंट ॲट डिफरंट पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ओके. चौथा आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर समजा बॉडीला सर्क्युलर मोशन मध्ये फिरायचं असेल किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरायचं असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्सची गरज लागते, आवश्यकता असते. ओके. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. सेंट्रिफ्युगल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. ओके. पाचवं आहे बघा नो वर्क इज डन ड्यू टू दी सेंट्रिपिटल फोर्स. व्हाय? बिकॉज पार्टिकल इज नॉट डिस्प्लेस्ड इन द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता पहा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय वर्क डन घडून येत नाही किंवा ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो त्यावेळेस वर्क डन घडत नाही. का? तर पार्टिकल हा सेंट्रिपिटल फोर्सच्या डायरेक्शनला डिस्प्लेस होत नाही. आता तुम्हाला माहिती आहे आपण वर्क डन घडलं कधी म्हणतो. समजा एक फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला ही एक बॉडी आहे त्याला आपण फोर्स काय केलं ऍड केलं त्याच्यावरती. ए पोझिशन आहे इथं बी पोझिशन आहे तर ती बॉडी इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाली समजा. ठीक आहे. त्यावेळेस आपण काय म्हणतो इथं वर्क डन घडलेला आहे. ठीक आहे. आणि बॉडी ही फोर्सच्या डायरेक्शननं डिस्प्लेस झाली त्यावेळेस आपण वर्क डन म्हणतो. पण ऍक्च्युअली ज्यावेळेस पार्टिकल हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट होत नाही म्हणून इथं वर्क डन घडून येत नाही. ओके. ठीक आहे. आता पहा हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करूया. आता तुम्हाला जसं मी सांगितलं कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन किंवा रिअल कशामुळे आहे हे काही एक्झाम्पल तुम्हाला लगेच समजा बघा. एक्झाम्पल्स पहा. पहिला एक्झाम्पल आहे सॅटेलाइट revolves around the earth in circular orbit. In this case the necessary centripetal force is provided by gravitational force between satellite and earth. ही अर्थ आहे इथं सॅटेलाइट जो आहे तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरते. ठीक आहे. तर इथं तुम्हाला माहिती आहे सॅटेलाइट इथं ही अर्थ आहे आणि सॅटेलाइट आता सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. आता त्याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्सची गरज लागते. तर इथं कोण प्रोव्हाइड करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामधलं? सॅटेलाइट मधलं आणि अर्थ मधलं. ठीक आहे. म्हणजे इथं नोन सोर्स आहे बघा त्याच्यावर जो ऍक्ट होतं सेंट्रिपिटल फोर्स जे ऍक्ट होतं त्याच्यावर त्या पार्टिकलवरती किंवा त्या सॅटेलाइटवरती त्याचा सोर्स नोन आहे म्हणून हे रिअल फोर्स आहे. ठीक आहे. आता दुसरं एक तुम्ही नेहमी पाहता दुसरं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला माहिती आहे ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात न्यूक्लियस असतो. इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियस भोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरतात हे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा हे कसं सेंट्रिपिटल फोर्सचं एक्झाम्पल आहे. इन ॲन ॲटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स राउंड दी
nucleus in circular orbit. In this case, the necessary centripetal force is provided by electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. Okay, आता पहा इथं न्यूक्लियस आहे, हे डिफरंट ऑर्बिट आहे, इथं इलेक्ट्रॉन आहे समजा. तर पहा हा इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह कशाभोवती, त्या न्यूक्लियस भोवती. आता इथे सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होण्यासाठी त्याला सेंट्रिपिटल फोर्सची गरज लागते. ते सेंट्रिपिटल फोर्स कोण देते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस and negatively charged electron. Okay, this is example of centripetal force. Okay, I hope you can understand. आता त्याच्यानंतर पाहूया आपण centripetal force. Centripetal force. Okay. The force acting on particle performing circular motion, which is along the radius and away from center of the circle, is called as centrifugal force. Okay, centrifugal force म्हणजे असं फोर्स जे पार्टिकल वरती ऍक्ट होतो, जो पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय आणि ज्या फोर्सची डायरेक्शन ही अवे फ्रॉम दी सेंटर असते आणि अलॉंग दी रेडियस असते. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. ओके, आता पहा इफ m is mass of the particle performing circular motion, then magnitude of centrifugal force is like that of centrifugal force mass into acceleration. ऑलरेडी आपण मॅग्निट्यूड जे आहे ते पाहिलेलं आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. त्याच्याप्रमाणे जे सेंट्रिफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड m into v square divided by r or m r omega square. Okay, FCF centrifugal force. Okay, in vector form FCF vector is equal to m v square divided by r into r cap, or FCF is equal to m omega square r vector. बाय प्लस साइन आहे म्हणजे हे जे दोन फिजिकल क्वांटिटी आहेत किंवा वेक्टर क्वांटिटी आहेत, कुठल्या, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि रेडियस वेक्टर यांची डायरेक्शन जी आहे ती सेम आहे. तुम्हाला माहिती आहे रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही नेहमी अवे फ्रॉम दी सेंटर असते. म्हणजे हे रेडियस वेक्टर आलं, हे सेंट्रिफ्युगल फोर्स झालं, या दोन्हीची डायरेक्शन अवे फ्रॉम दी सेंटर आहे. ठीक आहे, म्हणून इथं प्लस साइन आहे. ओके, आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया आपण. पहा कॅरेक्टरिस्टिक्स. पहा, इट इज नॉट ए रियल फोर्स, इट इज इमॅजिनरी फोर्स कॉल्ड सुडो फोर्स. हे जे फोर्स आहे ते रियल नाही, इमॅजिनरी आहे, म्हणून त्याला सुडो फोर्स म्हणायचं. ठीक आहे, दुसरं जसे डेफिनेशन आहे त्याप्रमाणे इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर अलॉंग दी रेडियस. थर्ड जे आहे पहा, आता आपण याच्यामध्ये पाहिलं तर सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये
सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्कुलर मोशन. तर पहा, सेंट्रिपिटल फोर्स इज द इफेक्ट ऑफ सर्कुलर मोशन. सर्कुलर मोशनचा तो इफेक्ट आहे. सेंट्रिपिटल फोर्स हे नेसेसरी आहे आणि हा इफेक्ट आहे. म्हणजे ज्या वेळेस एखादी बॉडी सर्कुलर मोशन मध्ये फिरते त्याच्यानंतरचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. आता पहा, पुन्हा तुम्ही जसं आपण याच्यामध्ये पाहिलं होतं सेंट्रिपिटल फोर्स मध्ये इट्स डायरेक्शन इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट. याच्यामध्ये सुद्धा तसं तुम्हाला सांगत आहे इट्स डायरेक्शन इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट. कारण जर समजा तुम्ही सर्कमफरन्सवरचे डिफरंट पॉईंट घेतले तर प्रत्येक वेळेस त्याची डायरेक्शन जी आहे सेंट्रिपिटल फोर्सची ती डिफरंट राहते. ठीक आहे. आता पहा एक्झाम्पल्स पाहूया आपण. When a car is moving along a horizontal curve road and take a turn, then persons in the car experiences a force in outward direction. This is due to the centrifugal force. Okay. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही याचा अनुभव घेतला असेल बघा. ज्यावेळेस एखाद्या हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून गाडी पास होते किंवा ती गाडी टर्न घेते त्यावेळेस ऑटोमॅटिक ते पॅसेंजर किंवा आपण जर बसलेला असतो तर आउटवर्ड पुढला आपण काय होतो, झुकले जातो. तर हे कशामुळे होतं, सेंट्रिफ्युगल फोर्समुळे होतं. तुम्ही याचा अनुभव घेतला असेल. ज्यावेळेस तुम्ही जर समजलं असेल तुम्हाला सांगतो, एखादा बाग जर असेल आणि आपण बसमध्ये किंवा एखाद्या कारमध्ये बसलेला असतो आणि त्या सडन त्या कारनं जर त्या कर्ववरून किंवा बाकावरून जर टर्न घेतला तर त्यावेळेस काय होतं, आपण ऑटोमॅटिक आउटवर्ड डायरेक्शनला काय होतो, झुकल्या जातो. ठीक आहे. हे एक्झाम्पल काय आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. दुसरा एक्झाम्पल आहे बघा. The children sitting in merry-go-round, then they experiences an outward pull as the axis of rotation of merry-go-round move with its axis. ओके. तर merry-go-round तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जत्रेमध्ये रातपाळणा पाहिला असेल. असल्या प्रकारचा रातपाळणा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. ज्यावेळेस तो मेरी-गो-राऊंड किंवा रातपाळणा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होतो त्यावेळेस हे सर्वचे सर्व काय होते, हे जे चिल्ड्रन्स आहेत ते चिल्ड्रन्स सर्क्युलर मोशन मध्ये असे मूव्ह होतील, म्हणजे आउटवर्ड डायरेक्शनला ते पुल होतील. ठीक आहे. तर हे कशामुळे होते, सेंट्रिफ्युगल फोर्समुळे होत असते. ओके. समजतंय. तर पहा, याच्यामध्ये काय डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. आजच्या पुरता आपण इथं